नमस्कार लेखक मित्रमैत्रिणींनो, मी ऑथर संगीता देवकर आणि माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। तर आपल्यापैकी कितीतरी जणांना लिखाणाची आवड आहे, म्हणजेच तुम्हाला लिखाण करायला आवडतं का, तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठीच आहे। तर कसं होतं ना की आपल्याला कथा, कविता, लघुकथा, चारोळी वगैरे असं सुचत असतं आणि ते कुठंतरी लिहायचं किंवा इच्छा असते, पण ते अगदी सुरुवात कशी करायची किंवा परफेक्ट आपलं लिखाण कसं होईल किंवा कथा आपली नीट जमेल का किंवा चारोळी आपण व्यवस्थित देऊ शकतो का, गझल व्यवस्थित लिहू शकतो का, हे असे खूप सारे प्रश्न आपल्या मनात असतात। तर मग यासाठीच मी तुमच्यासाठी एक मराठी लेखन कार्यशाळा म्हणजेच एक संधी तुमच्यासाठी मी घेऊन आली आहे। ती म्हणजे माझ्यातले मी हा माझा फेसबुक ग्रुप आहे त्यातर्फे आयोजित मराठी लेखन कार्यशाळा, ऑनलाईन लेखन कार्यशाळा भरवलेली आहे। तर 4 दिवसीय ही ऑनलाईन लेखन कार्यशाळा असेल। तर या कार्यशाळेमध्ये म्हणजे याच महिन्यामध्ये 4 दिवसीय ही लेखन कार्यशाळा असेल 24 ते 27 फेब्रुवारी। तर या लेखन कार्यशाळेमध्ये प्रभावी लेखन कसं करायचं किंवा आपल्या कल्पनांना शब्दरूप कसं द्यायचं आणि एक लिखाणातील काही ट्विस्ट अँड ट्रिक्स आहेत का, काही प्रभावी लेखन करण्याचे काही तंत्र आहेत का, तर या संबंधी आपण या कार्यशाळेत अभ्यास करणार आहोत। मग तसेच जर छोट्या छोट्या गोष्टी आहेत की जसं कविता आहे, कवितेचे काही नियम आहेत का, चारोळी कशी लिहायची किंवा अलग कशी लिहायची, साहित्याचे अजून काही प्रकार आहेत का, तर ते कशा पद्धतीने लिहिले जातात, किंवा कथा आणि दीर्घकथा। तर बऱ्याच जणांना कथा, लघुकथा ही लिहिता येते, पण काही काही प्लॅटफॉर्मवर किंवा तुम्हाला जर बाहेर काही कथा वगैरे द्यायची असेल तेव्हा कधी कधी दीर्घकथाही मागवल्या जातात। तर मग ही दीर्घकथा कशी लिहायची, ती 1000 किंवा 2000 3000 अशा शब्दांपर्यंत ती फुलवत कशी न्यायची, तर ते अगदी उदाहरणासहित आपण या कार्यशाळेमध्ये संपूर्ण आपण त्याचा माहिती देत असतो, तो अभ्यास घेत असतो। तर तसेच तुम्ही जे लिखाण करताय, तर आजच्या या सोशल मीडियाच्या वापरामध्ये किंवा इंटरनेटच्या जमान्यात तुमची छोटं लिखाणसुद्धा तुम्हाला तुमचं स्वकमाई, हो तुम्ही बरोबर ऐकलं की तुमची स्वकमाई तुम्हाला तुमचं लिखाण तुम्हाला कमाई करून देऊ शकतं। पण ते कसं करायचं, कोणत्या पद्धतीने, तर त्यासाठी काही अजून काही ट्रिक्स आहेत का, काही नियम आहेत का, हे सगळं आपण या कार्यशाळेमध्ये जाणून घेणार आहोत। तर आपण इतके दिवस कसं की फक्त लिखाण करायचं आणि पाठवून द्यायचं समोरच्याला, मग एखाद्या स्पर्धेत बक्षीस मिळालं तर ठीक आहे, थोडंफार बक्षीस किंवा एखादं पुस्तक किंवा प्रमाणपत्र बक्षीस म्हणून देतात, पण कोणी लेखकाला मानधन कधी देत नाही। क्वचित लोक असतात ते लेखकांना मानधन देतात, पण आता सोशल मीडियामुळे एवढा मोठा म्हणजे आपल्याला वाचक वर्ग मिळतो आणि इतकं मोठं हा प्लॅटफॉर्म आहे की तिथे तुम्ही तुमचं लिखाण हजारो वाचकांपर्यंत पोहोचवू शकता। त्या सोशल मीडियाचा वापर कसा करायचा जेणेकरून आपण आपल्या लिखाणातून आपल्याला कमाई करता येईल, तर याचा सगळा अभ्यास या 4 दिवसीय लेखन कार्यशाळेमध्ये घेतला जातो आणि सविस्तर मार्गदर्शन, मुद्देसूद सगळा अभ्यासक्रम इथे घेतला जातो। आजपर्यंत गेल्या वर्षभरात आपले 5-6 कार्यशाळा या झालेल्या आहेत आणि त्या लेखकांना ज्यांनी कार्यशाळा केली त्यांना याचा खूपच चांगला फायदा झालेला आहे। काही लेखिका मैत्रिणी तर दीर्घकथा लिहून, जसं की प्रतिलिपी ॲपवरती दीर्घकथाच आवश्यक असतात, अशा ठिकाणी काही मैत्रिणी माझ्या या दीर्घकथा करून त्यांची कमाईसुद्धा सुरू झालेली आहे। पण मग कमाईमध्ये बरेचसे असे माध्यम आहेत, जसं की यूट्यूब आहे, स्वतःचं ब्लॉगिंग आहे, स्वतः तुम्ही 1 रुपयाही खर्च न करता तुमचं ईबुक प्रकाशित करू शकता, कोणाची मदत न घेता। ह्या अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत, बरेचसे असे सोशल मीडियाचे प्लॅटफॉर्म आहेत की तिथं तुम्ही तुमचं लिखाण करू शकता। या लिखाणातून तुम्ही घर बसल्या तुमची कमाई करू शकता। पण कसं आहे, एक सुरुवात जरी छोटी असली तरी या लिखाणातून किंवा या कामातून तुम्हाला पुढे जाऊन चांगलीच नक्की कमाई होणार आहे, कारण प्रत्येक गोष्टीला एक वेळ द्यावा लागतो की ती गोष्ट त्या उंचीपर्यंत जाईपर्यंत त्याला वेळ द्यावा लागतो। तुमचं लिखाण आता तुम्ही सुरुवात जरी केली तरी वर्षभराने 2 वर्षाने तुम्हाला त्यात तुमच्या मनासारखं यश मिळणार आहे। मग आपलं पुस्तक असेल, आपलं लिखाण असेल, ते दुसऱ्याकडे न देता तुम्ही स्वतः तुमचं पुस्तक स्वतः प्रकाशित करू शकता, स्वतःचं वेबसाईट असते ती काढू शकता, यूट्यूबवरती तुमच्या लिखाणाचा तुम्ही वापर करून तिथं कमाई करू शकता, फेसबुक पेज आहेत, असे अजून बरेचसे प्रकार आहेत जे या कार्यशाळेमध्ये घेतले जातात। आणि कार्यशाळामध्ये अगदी सविस्तर तुमच्या शंकांची, प्रश्नांची, अडचणीची व्यवस्थित उत्तरे दिली जातात आणि कार्यशाळा संपल्यानंतरही तुम्ही माझ्या कॉन्टॅक्टमध्ये राहू शकता। तुम्हाला कुठेही काही स्पर्धेसाठी लिखाण द्यायचं आहे, काही अडचण आली तर नक्कीच माझं पूर्ण सहकार्य तुम्हाला असतं।
तर लिखाणातून कमाई शक्य आहे का? तर खरंच आजच्या जगात लिखाणातून कमाई करणं खरंच शक्य आहे, कारण सोशल मीडियासारखा प्लॅटफॉर्म आपल्याला मिळालेला आहे. फक्त एवढंच आहे की तुम्हाला लिखाण आलं पाहिजे. पण लिखाण येण्यासाठी कुठल्याही पदवीची किंवा कुठल्याही कौशल्याची गरज नसते. ज्याने कधी एक ओळसुद्धा लिहिलेली नाही अशी व्यक्तीसुद्धा लिखाण करू शकते. ते कसं करायचं, कशी सुरुवात करायची आणि हे लिखाण आपलं पुढे कसं न्यायचं याची सगळी सविस्तर माहिती या अभ्यासक्रमात दिली जाते. म्हणून लिखाणातून आजच्या जमान्यात लिखाणातून कमाई करणे शक्य आहे. त्यासाठी सातत्य आणि योग्य प्लॅटफॉर्मचा वापर आणि तुमचं कौशल्य ह्या गोष्टी तुमच्याकडे पाहिजेत. बस इतक्या बेसिसवरती तुम्ही तुमच्या लिखाणातून नक्कीच स्वकमाई करू शकता. तर या कार्यशाळेचे डिटेल्स आणि माझा फोन नंबर आहे, तिथे तुम्ही कॉन्टॅक्ट करा आणि अगोदर तुम्ही नाव रजिस्टर करा, कारण मर्यादित सीट असतात, त्यामुळे लगेचच सीट बुक होतात. त्यामुळे वेळेअभावी तुम्ही लवकरच, म्हणजे आता बराच वेळ आहे तसा, 24 तारखेपर्यंत आज तुम्ही तुमची नाव नोंदणी करा. मी नंबर देते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. नाव नोंदणी करा आणि त्याच्यानंतर तुम्ही फी जमा करा. आपला एक स्वतंत्र लेखन कार्यशाळेचा ग्रुप असेल, व्हॉट्सअप ग्रुप, तिथे तुम्हाला सगळे पुढचे डिटेल्स सांगितले जातील. आणि कार्यशाळा ही ऑनलाईन असणार आहे. संध्याकाळी 7 ते 8 या 1 तासामध्ये 4 दिवसीय लेखन कार्यशाळा. तर या लेखन कार्यशाळेचा बऱ्याच लेखकांना आजपर्यंत खूप फायदा झालेला आहे. तर तुम्हीसुद्धा नक्कीच तुमच्या छोट्या छोट्या लिखाणातून सुद्धा तुम्ही तुमची कमाई करू शकता. ते कशा पद्धतीने करायची सविस्तर ज्ञान, सविस्तर माहिती घेण्यासाठी माझ्या ह्या कार्यशाळेमध्ये नक्कीच तुम्ही जॉईन व्हा. तर या कार्यशाळेची फी ही 399 रुपये इतकी आहे. बाहेर तुम्ही जर पाहिलं तर छोट्याशा फक्त क्रिएटिव्ह रायटिंग किंवा कथा असेल या संबंधित माहिती किंवा वर्कशॉप जे घेतले जातात तिथं अगदी 1000च्या रुपयांमध्ये फी घेतली जाते. तुम्ही नक्की बघू शकता ऑनलाईन की असे भरपूर फी घेतात. पण आपले हे 4 दिवसामध्ये मी सविस्तर तुम्हाला डेफिनेटली सांगू शकते की या 4 दिवसाची कार्यशाळा तुम्ही जर केलीत तर तुम्ही नक्कीच तुमचं लिखाण सुधारू शकता आणि तुमच्या कमाईचे मार्ग समजून निवडू शकता. त्यामुळे 399 रुपये अगदी माफक दरामध्ये ही कार्यशाळा आहे. तर लवकरात लवकर तुम्ही तुमची नाव नोंदणी करा आणि या कार्यशाळेचा लाभ घ्या. पुन्हा भेटूया अशाच माहितीवर व्हिडिओसहित. तर तोपर्यंत चॅनलला आपल्याला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. तुमचे मित्रमैत्रिणी, नातेवाईक ज्यांना कोणाला लिखाणाची आवड आहे किंवा लिखाणामध्ये करिअर करायचे ज्यांना आवड आहे, गृहिणी म्हणून तुम्ही घरी बसूनसुद्धा लिखाणातून कमाई करू शकता. तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. पुन्हा भेटूया, तोपर्यंत धन्यवाद.